मारता मारता वाचल्यानंतर ऑपरेशन डायरेक्ट कार्यक्रमच परत डिप्रेशन मन असेल तर प्रेम कर, भाडा असेल तर फोन कर. कशी MS13. तर या सिरीज साठी मित्रांनो आपण पुणे टू जामनगर वरतून गेलो, राजकोट वरतून भरली बँगलोरची आणि बँगलोर वरतून पुणे, असं टोटल 3800 किलोमीटरचं रनिंग कम्प्लीट होणार आहे आपलं. मंगेश आता एक लिंबू मिरची पण लावून टाक. मग आता एवढी साफसफाई झाली वाटतं. कंटेनर 1 2 3 4 काकांची 5 6, हे ओपनची मैफिल 6-7 कंटेनर 10-12 ओपन. मारता मारता वाचल्यानंतर ऑपरेशन डायरेक्ट कार्यक्रमच. नाही तर काय म्हणतात, खटक्यावर बाय टांगा पलटी घोडे फरार जाग्यावर. नाही आता ते एक्सपेरिमेंट ट्राय करायला काय ना काय पाहिजेच ना. आमचं घेऊ का? घेऊन जा हे आमचं. हो काही काय अडचण नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. विकी शेटचं ऑफिस खोललेलं आहे बरं का सकाळ सकाळी. आपले मंगेश भाऊ पण इथं सध्या गाडी साफ करण्याची मोहीम राबवतात. कोचीनवरतून आलेला माणूस आहे. आपण यांना पाहिलं का? हे बघा इकडे नको काय नको. हे बघ इकडे बघ. आतून गाडी दाखवायची, मला रिव्ह्यू द्यायचा तुझ्या गाडीचा. हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून द्यायची. हे बघा हे काय, भाकरी. आजचा आमचा दुपारचा बेत भाकऱ्या, कडक भाकरी सोलापुरी. आणि बघा अशी काहीशी गाडी. आणि अजून एक मॉडिफिकेशन दाखवायचं सगळ्यात भारी. हे आपल्या कंपनीचं शीट आहे बरं का. काय केलं माहितीये का मंगेश भाऊने? हे बघा हे 2 बोल्ट आहेत इथं. शीट डायरेक्ट मागचा पीसच काढून टाकला आणि याला लास्ट बोल्ट वरती चिपकवलं. तर किती स्पेस झाला. सक्सेस. ज्याला बेड बेड बनवायचा खर्च नसेल करायचा, त्यांनी असा खर्च करू शकता. इथं पण काहीतरी आपलं पाण्याचा जार वगैरे ठेवलं, त्याच्यावरती उशी ठेवली ना, ते एकच नंबर. असं काहीच नियोजन आहे बघा. आणि करू शकताय बरं का. हे भारी आहे मंगेश भाऊचं. बरेचसे फॅमिली मेंबर आपल्याला भेटले आणि मग फायनली मित्रांनो आपल्याला बुकिंग पण बँगलोर मधून भेटलंय. तर पिण्यामध्येच लोडिंग करायचं होतं आणि पुण्याला सोडायचं होतं. आणि हे बुकिंग आपल्याला विजू भाऊंकडून भेटलं होतं. त्यांचं कोणी ट्रान्सपोर्टर ओळखीचं होतं, त्यानेच दिलं होतं. तर गाडी लोडिंग झालेली आहे. 3 बॉक्स आहेत टोटली आणि अजून पेपर राहिलेले आहेत. जस्ट गाडीमध्ये 3 बॉक्स भरून घेतले आणि एकाच ठिकाणी हडपसरला सोडायचं आहे म्हणून ते कन्फर्म केले ट्रिप आहे. तर चला फायनली इथून निघायचा मुहूर्त लागला. गाडी रेडी झाली. बँगलोर ट्रिप पण कंप्लीट झाली. आता हे इथून घेऊन जायचं. तर चला पेपर वगैरे घेऊया आणि बाहेर पडूया. 9 वाजवले राव कंपनीने आपल्याला बाहेर पडता. ऍक्च्युली 3 जागाचं लोकेशन होतं, ते जवळ होतं. पण प्रत्येकाने गाडी पोहोचल्याच्या नंतर पॅकिंगला सुरुवात केली. हा झालाय मेन गोंधळ. 3 वाजता आलो होतो, गेला आपला अर्धा दिवस है ना. काही प्रॉब्लेम नाही, गाडी भरून तर निघाली, हे महत्वाचं आहे. चला फायनली बाय टू बँगलोर. आता होईलच, साऊथच्या ट्रिप होतच राहतील, कारण आता नॉर्थ नाही, गरमी भरपूर आहे तिकडे. त्यामुळे तिकडल्या ट्रिप आता जास्त मारायच्या नाही. पण माहित नाही बाबा कोणतं सिरीज सुरू होत आहे पुढे गेल्यानंतर. आता पकडलाय हायवे 48 नंबरचा, तर डायरेक्टली तुमकुर मार्गे चित्रदुर्ग मार्गे विजापूर वरतून डायरेक्टली पुणा, असा असणार आहे आपला रूट ह्या ब्लॉकचा. तर चला आता बघूया. मंगेश थांबलाय पुढे. मंगेश पण आपल्या बरोबरच निघाला होता, पण तो पिण्यामधून भरली आणि थोडा पुढे गेला. आपल्याला आता ते पॅकेजिंगला टाइम लागला म्हणून थोडा उशीर झाला. ठीक आहे, समोर लावलेली आहे पिकअप. काय बोलला होता मगाशी? विसरलो बाबा. परत डिप्रेशन सॅटिस्फॅक्शन. इडली खाऊ दे. सॅटिस्फॅक्शन. बँगलोरवरून आलो बाबा. तुम्ही बँगलोरवरून कुठे? घरी म्हणलं कुठेतरी बघितलं. तर रात्री आपण इथं राजस्थानी ढाब्यावरती येऊन थांबलो होतो. त्यानंतर मग आंघोळ, पूजा, चहा उरकला, बिस्किट खाले आणि
तिथून पुढची जर्नी सुरू करण्याच्या आधी नाश्ता पण करायचा होता, म्हणून मग टोल नाक्यावरती पोहोचलो, नाश्ता पण उरकून घेतला इडलीचा. तर आता निघायचं आहे आपल्याला डायरेक्टली पुण्याला, कारण सगळे ब्रेक एकाच टायमिंगला उरकले का प्रवास खेचताना बरं वाटतं. तर चला, सगळे ब्रेक झालेत. मंगेश भाऊची गाडी बाजूला आहे आणि मस्त आता इथून पुढची जर्नी सुरू करायची. मन असेल तर प्रेम कर, भाडा असेल तर फोन कर. कशी आहे MS13. तर निघालोय मित्रांनो आपण पुढं, आणि समोरच आता चित्रदुर्ग आहे आणि मंगेश भाऊ चाललेत आपल्या आरशात बघा, मागं दिसत असेल मंगेश भाऊंची गाडी. तर आता ते सरळ कोल्हापूर हायवे पकडणार 4 नंबर, आणि आपण 50 नंबर पकडणार, डायरेक्टली विजापूर मार्गे निघणार. मस्त सगळ्या ब्रेक उरकलेले आहेत आणि आपल्याला जी काही डिलिव्हरी द्यायची तर ती उद्या द्यायची. हा कशी झलक. निघाले सरळ आता. बघा आता याला काय म्हणायचं, काय म्हणता, रायडर आहेत. तर आपल्याला जी काही मटेरियल डिलिव्हरी द्यायचंय तर ते उद्या द्यायचंय. ट्रान्सपोर्टर बोलत होता आज दुपारपर्यंत गाडी पोहोचली पाहिजे, पण कसं असतं माहिती का मित्रांनो, जो काही रेट भेटतो ना त्या रेटमध्ये टायमिंग इकडून येताना तर कधीच प्लॅनिंग करत जाऊ ना. हे आपल्याला 10 रुपये 12 रुपये 15 रुपये किलोमीटरने रेट देतात, आणि टायमिंग डिलिव्हरीचा रेट आहे मित्रांनो कमीत कमी 20 रुपये 25 रुपये. जे अवदर स्टेशनवरतून पुन्हा मुंबईमधून गेला तर 30 आणि 35 40 रुपयापर्यंत रेट जातो पिकअपला. एक अंदाज लावा जर टायमिंग डिलिव्हरी तुम्ही जर द्यायची ठरवली तर. नाहीतर रेग्युलरली 18 रुपये 20 रुपये किलोमीटरने रेटच्या बुकिंग पडतायत. मग ह्या गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपल्याला रेट भेटतो चांगला त्यावेळेस आपण त्यासाठी जीव काढू शकतो. जीव पण केवढा काढू शकतो, जेवढा सहन होईल तेवढाच. नाहीतर कशाला मग जीव काढायचा. तर तो मला बोलत होता की दुपारपर्यंत पोहोचव. म्हणलं गाडी रात्री 9 वाजता सुटल्यावरती कसलं दुपारपर्यंत गाडी पोहोचवायची. परवा सकाळी, म्हणजे काल बोललो होतो, परवा सकाळी 9 वाजता म्हण, तू 6 वाजता म्हण, मी तुला गाडी तिथं देतो तुझ्या लोकेशनला. पण असं आधीमध्ये सांगून काय उपयोग नाही. गाडी ऑलरेडी रिझर्ववरती लागली आहे, तर आता डिझेल भरून घेऊया. इंडियन ऑइलचा पंप दिसलाय, चला टँक फुल करूया एकदा इथं. ओके ओके ओके. 92 रुपये 25 पैसे. चला कोऱ्या करकरीत नोटा घेऊया आम्हाला, आपली टँक करूया फुल. 11:30 वाजलेत मित्रांनो, आपण 2,500 रुपयाचं डिझेल भरून घेतलं. आता आहे ना कुठेतरी जेवायला थांबूया, म्हणजे लगेच नाही, थोडं पुढे गेल्यानंतर. आता हा रस्ता उरकून घ्यायचा आहे. पार्टीवाल्याने परत फोन केला होता, म्हणलं किती वाजेपर्यंत या ना, म्हणलं येतो संध्याकाळी. म्हणलं 8 तासाचं लोकेशन टाकलंय, ट्रॅक करत बस म्हणलं, येतो म्हणलं मी. बघू आता किती वेळ. मी अजिबात घाई करणार नाही होण्याची, थोडं रिलॅक्स. थँक यू अँड विजिट अगेन हम्पी एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड. अरे तलावाचं पाणी आटलं, धरणाचं पाणी आटलं हॉस्पिटलच्या. हम्पी झू बघा ना कसलं मोठं, आणि हे पावसाळ्यात लय भारी वाटतं की नाही. असं पूर्ण एकदम पाण्याखाली असतंय, पूर्ण पाणी दिसतं, भारी वाटतं एकदम. सीन छान वाटतं, असं वाटतं इकडं समुद्र किनारा आलाय काय. मस्त असा व्ह्यू आहे हॉस्पिटलचा. आता टनेल किती पाण्याची लेवल खाली गेली, बापरे. पण तर काय प्रॉब्लेम नाही, मे महिना आहे, पण नेचर टिकलंय कर्नाटकमध्ये, बऱ्यापैकी टिकलंय. हॉस्पिटल 5 किलोमीटर, बेल्लारी 65 किलोमीटर, हुनगुन 99 किलोमीटर सरळ. चलो टनेल के अंदर. कसला भारी सीन वाटतंय. आणि अजून 200 किलोमीटर आपल्याला विजापूरचं अंतर आहे. 4-5 तास तरी जातीलच. त्यामुळं जेवणाचा ब्रेक पहिले 1-2-3 टोल नाके आहेत ना, ते उरकून घेऊ, मग जेवायला थांबता येईल. हॉस्पेट डॅम तर बघू शकताय मित्रांनो. तांदूळ साळ म्हणतात आपल्याकडे ऍक्च्युली. जोपर्यंत तांदळाला हे करून आणत नाही ना तोपर्यंत साळ म्हणतात. रस्त्याचे कामं चालली आहेत, म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे, आणि मस्त असं तांदूळ साळ सुकतीये, म्हणजे कडक होतीये. हे का कसं आहे टेक्नॉलॉजी.
रस्ते एवढे गरम होतात आणि निवारा आता खूप गरजेचा आहे, कारण गाडी गरम होते. आता बघा, आपण सकाळी 9 वाजल्यापासून आता बरोबर दुपारचे 2 वाजायला आलेत, कंटिन्युअसली गाडी चालवतोय. 10, 11, 12, 1, 2, 5 तास झाले नॉनस्टॉप गाडी चालली. म्हणजे ह्या इंजिनाला पण थांब नाही ना. 60, 70, 80, 60, 70, 80च्या स्पीडने ज्यावेळेस गाडी चालते त्यावेळेस तिला पण रेस्टची गरज आहे ना. मग असं डाब्यावरतीचा काही झाडांचं ऑप्शन नसतो, कारण पार्किंग भरपूर मोठी असते पण झाडं नसतात. म्हणून ही झाडं खूप महत्त्वाची. जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं. आणि फक्त एक गोष्ट, झाडं लावली खरी, गाडीवाला थांबल निवाऱ्याला, पण हायवे पोलिसांनी म्हणजे रोड कडेला जे काय पोलीस असतात हायवे पेट्रोलिंगवाले, तर ते येऊन फाईन मारतात. मला एक सांगा, ती झाडं लावलीत त्यासाठी, रस्ता गार राहण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी, किंवा गाडीवाल्याला थोडा आसऱ्यासाठी, थांबण्यासाठी, बरोबर आहे की नाही? मग पोलिसांनी पण त्यावेळेस ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की बाबा तो काय हशी खुशी किंवा मस्करी मजाकमध्ये थांबलाय किंवा काय टाइमपास करायला थांबलाय तर नाही, तर त्या गाडीला थंड करणं गरजेचं आहे, किंवा त्याचं ज्या प्रवासामध्ये जे काही थकणं झालंय ते शांत होणं पण तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही पण रस्त्यावरती असता, तुम्ही पण 10-10, 12-12 तास ज्यावेळेस रस्त्यावरती ड्युटी करता, तुमचं पण टेम्पर हालत असेल. ड्रायव्हर पण दिवस रात्र गाडी चालवतो, मग त्याचं पण टेम्पर हल्लेलं असतं की नाही, मग ते शांत होणं गरजेचं आहे. म्हणजे हे सर्कल आहे. जसं तुम्ही हायपर होताय तसं प्रत्येक हायपर होतच असतो. हॉटेल प्रकाश मित्रांनो, आपली गाडी आता आपण शांत करायला लावली बघा. मस्त असं बदामाचं झाड आहे, पूर्ण सावलीत आहे बघा, बोनट पूर्ण सावलीत. तर आता जेवणाचा ब्रेक घेऊ, म्हणजे आपलं पोट शांत आणि गाडी पण आपली शांत होईल. तंदूर रोटी, शेव मसाला, मस्तपैकी जेवण, आणि असं काहीचं हॉटेल प्रकाश, फुल झाडाच्या सावलीमध्ये जेवणाचा आनंद. मस्त अशी झोप झाली, 1.5 तास झोप काढली. आता चहा घेऊया आणि निघूया. तर आपली जर्नी सुरू. बरोबर 5:30 वाजले. चहा बी उरकून सगळं कोंड पाणी बिणी मारलं, फ्रेश झालो. तर ड्रॉप लोकेशन सुद्धा आपलं भेटलं मित्रांनो. हडपसरला भारत फोर्सला जायचं आहे आपल्याला. सकाळी 9चा टायमिंग सांगितलंय, बोलले पेपर चेंज होतील आणि मग त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये जाऊन गाडी खाली होईल 1 दुपारपर्यंत. तर बघूया, काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि शनिवार असल्यामुळं आपल्याला गाडी खालीच करून घ्यायची. वसुली RTO विजयपूर बायपासचा. बरोबर 9 वाजलेत मित्रांनो. आपण आहे ना बॉर्डर क्रॉस करून घेतली, उमदीच्या पुढे निघालो. आणि पुढं हवा बघा, आज तुफान हवा सुटली आहे ना. तुफान पाऊस नाही, आभाळ पण मोकळं आहे इकडं. तर आपलं महालक्ष्मी हॉटेलपाशी थांबलोय. जाताना पण इथंच मुक्काम केला होता. आता डायरेक्टली इथं जेवण थांबलो. म्हणलं जेवण करून घ्यावं, 9 वाजलेले आहेत, भूक पण लागलेली, आणि अजून 200-250 किलोमीटरचा प्रवास आपला बाकी. तर चला जेवण करून येऊया. लाईट गेली आज. मस्त काय डाळ राईस, भेंडी, चटणी, ठेचा, चपाती, पापड, पिकायची भाजी, शेवगा आणि दही. साडे 9 वाजलेत मित्रांनो. जेवण उरकलंय आपलं. आता इथून निघायचं आहे आपल्याला. हवा थांबली काय आहे थोडीफार, त्यामुळं लाईट नाही इकडे. हवा सुटली होती वाटते मग अशी, म्हणून सगळी लाईट घालवली. तर आता पंढरपूरवरतून पुन्हा, आणि सकाळी 9 वाजता गाडी खाली करायची. मग एखादा जवळ जाऊन थांबता येईल पुण्याच्या. सकाळचे 7:15 वाजलेत मित्रांनो. आपण आहे पुण्याच्या बाउंड्रीवरती, म्हणजे दिवे घाट समोरच आपल्या जिथून घाट सुरू होतो तो पॉइंट आहे. आणि इथंच येऊन थांबलो, चहा नाश्ता उरकून घेतला, कारण टोल नाक्यावरती झोपलो होतो. आणि आपल्याला सकाळी 9 वाजता डिलिव्हरी द्यायची आहे, तर बोललो इथं जवळच थांबणं गरजेचं आहे. जर रात्री घरी गेलो असतो तर मग परत रिटर्न आपल्याला हडपसरला माघारी यावं लागलं असतं. त्यामुळं बोललो इकडंच थोडं स्लो जायचं
आणि इकडं थांबायचं, मग गाडी खाली करून घरी जाता येईल. नाही तर ते 35-70 किलोमीटर रिटर्न येणं जाणं झालं असतं बिनकामी हमाली. त्यामुळे ते नाही केलं, थोडं स्लो झालो आणि हळूहळू प्रवास करत करत पुण्याच्या बॉर्डरवरती येऊन थांबलो. तर आता 7:15 झालेत. 9 वाजता आपल्याला गेटवरती बोलवलंय. तर आता आरामात पोहोचू शकतो. 10 किलोमीटरचं अंतर आहे. मस्त असा घाट एन्जॉय करायचा, हडपसरला पोहोचायचं आणि तिथून भारत फोर्सला जायचं. तर या सिरीजसाठी मित्रांनो आपण पुणे टू जामनगर, जामनगरवरतून गेलो राजकोटला, राजकोटवरतून भरली बँगलोरची आणि बँगलोरवरतून पुणे, असं टोटल 3800 किलोमीटरचं रनिंग कम्प्लीट होणार आहे आपलं. आणि एक गोष्ट सांगायची झाली तर आपण जेव्हा बँगलोरपर्यंतचा प्रवास केला, म्हणजे जामनगरपर्यंत चांगला रेट घेऊन गेलो, जामनगरवरतून बँगलोरला पण चांगलाच रेटने गेलो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला बँगलोरवरतून जो काही रेट लागतो ना, तर तो एकदम विचित्र लागतो. त्यामुळं समजा आता जर गाडी पुण्याची आहे तर मी मुंबईचं बुकिंग भरून काय उपयोगच होत नाही, कारण इकडं पुण्याला यायचा रेट आणि मुंबईला जायचा रेट फक्त 1001 रुपये वाढवून दिले जातात. आपल्या गाडीला जाऊन येऊन तेवढा खर्च पण वाढतो. त्यामुळं मग त्या मुंबईच्या बुकिंग कॅन्सल करून शक्यतो पुण्याचा मग लॉंग रूटच भरायचा. लॉंग रूटला एक फायद्याचं पडतं किंवा आउटसाईडचं जर काही बुकिंग असेल ना तर तुम्हाला तिकडे जायला फायद्याचं पडतं, कारण रेट फुल भेटतो. नाही तर असं हे पुणे मुंबई जर धरलं तर मग रेटचं पूर्ण वाट लागते. हे आता सगळ्यांना जेवढे काय बँगलोर लाईन करतात तेवढ्यांचं जर लक्षात आलंच असेल. बरोबर 8:30 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय कंपनीच्या गेटवरती, भारत फोर्स कल्याणी. बघू किती वेळ लागतो गाडी खाली करायला. 2 तास गेले तरी आपले डॉक्युमेंट्स रेडी व्हायला. चला गाडी घेऊया आता गेटवरती. पार्किंगला आणून लावली होती बघा. झालं आपलं एक ब्लॉग पण एडिट करत होतो, तो पण करून झाला. अजून एक राहिलाय, तो आता घरी गेल्यावरती करू. चला जाऊया डायरेक्ट कंपनीच्या गेटवरती. मोठ्या पेट्या होत्या, 9-10 छोटे बॉक्स होते. म्हणजे 3 कंपन्यांमधलं मटेरियल होतं. एकाच ठिकाणी ड्रॉप भारत फोरचा होता. आणि आता बरोबर 12:30 वाजायला आलेत बघा. AC लावून थंड व्हायला बसलोय, कारण आहे ना आपले जे डॉक्युमेंट्स आहेत एवढे इनवॉइस आले त्याचे, त्यात ते सरच करतायत. आपल्या बरोबर मल्हार सर आहेत, म्हणजे ज्यांचे हे मटेरियल घेऊन यायचं होतं ते, तर ते आहेत ते डॉक्युमेंटेशनचं वगैरे सगळं काम करतात. आपण AC लावून मस्तपैकी शांत गाडीमध्ये बसलोय बघा. टायमिंग 12:30चा झालाय. आणि मागच्या साईडला स्टोअर आहे. वजन काटा करून घेतला. स्टोअरमध्ये ते सर आपले पेपर वगैरे चेक करून एंट्र्या करतात. लय मोठा पेपर आहे, बराच टाइम गेला त्याच्यामध्ये. आणि मध्येच आपले एक सबस्क्रायबर दादा पण भेटायला आले, ते पण भारत फोर्सलाच कामाला आहेत. त्यांनी गाडी ओळखली, आले, भेटले, बाकी प्रोसेस सांगितली. म्हणलं मी तर काही करत नाहीये, ते आमच्या बरोबर जे सर आहेत तेच प्रोसेस कम्प्लीट करतात. आपल्याला काही जास्त टाइम नाही लागणार. आपण गाडीमध्ये बसून परत एक ब्लॉग एडिट करून घेतला आणि आता बघूया अजून किती वेळ लागतोय. तर आलोय मित्रांनो आपण अनलोडिंग पॉइंट वरती. आता हे रणगाडी तुम्हाला दिसत असेल तर हे सगळं इथं कंपनीमध्ये बनतं. आणि फोर्जिंगची कंपनी, म्हणजे कास्टिंग वगैरे टोटली इंडियन फोर्स रिलेटेड बरंचसं मटेरियल भारत फोर्समध्ये बनतं. तर चला गाडी खाली करून घेऊया आणि मग भेटूया. तर बरोबर 2:30 वाजलेत मित्रांनो. आपण आता निघालोय कंपनीमधून बाहेर. आणि आता किलोमीटर पण बघा, 2797 आणि ते 1000, बरोबर 2800 किलोमीटरचं रनिंग झालंय आपलं. म्हणजे पुणे टू जामनगर, त्यानंतर जामनगर राजकोट टू बँगलोर आणि बँगलोर टू पुणे मध्ये सर्व्हिसिंग वगैरे आपण गाडीची करून घेतली. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक सिरीजला बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात आणि तुम्हालाही भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. स्पेशली आता सांगायचं झालं तर बँगलोर सिटीबद्दल, म्हणजे जे काही ट्रान्सपोर्टचे सध्या तिकडले हाल आहेत ना, ते खूपच लाजिरवाणे आहेत. म्हणजे आपण बँगलोरमधून जे काय आपल्याला इथं बुकिंग लागतं तर ते काय रेट असतं ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं त्याचा रेट डिस्कस नाही करेन तेवढंच चांगलं आहे. आणि खर्च म्हणाल तर 6000 रुपयाचं डिझेल आणि 1100 रुपये टोल खर्च आपल्याला आलेला आहे. तर आता बघूया नवीन एखादी सिरीज सुरू करता येईल. आज सॅटरडे, त्यामुळं मस्त वेगळी सॅटरडे संडे घरी थांबता येईल आणि सोमवारी मंगळवारी मग बघता येईल कोणतं बुकिंग वगैरे भेटते का, कोणती नवीन सिरीज सुरू करता येते. तर पोहोचलोय आपण कल्याण नगरच्या अलीकडं मधला हा सर्कल नाही का, जुना मॉल KP कोरेगाव पार्कचा तो परिसर आहे. आणि आता इथून डायरेक्टली घरी निघालोय. तर चला हा ब्लॉग आणि ही सिरीज इथंच एंड करू. सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया असं एखाद नवीन सिरीज मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.